नमस्कार. नवरात्रीचे निम्मे दिवस जवळपास संपलेले आहेत. पुन्हा एकदा आपण आपल्यावरती मनन करूयात. हा उत्सव आहे नवरात्रीचा. देवी मातेचं स्वरूप, या प्रकृतीचं स्वरूप, ईश्वरीय गुणांचं स्वरूप, या सगळ्याशी जर आपला सूर व्यवस्थित जुळत असेल तर मग आपल्याला आपले आतले असुर दिसायला सुरुवात होईल. आणि या सर्व असुरांचं समजून घेऊन विसर्जन करणं हेच तर नवरात्रीची साधना असेल ना. आपण वेगवेगळे व्रत करत असू, वेगवेगळ्या उपासना करत असू, कोणी दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असतील, नवचंडिकेचे पाठ म्हणतात ते करत असतील. किती छान ना. खरं तर आपण यांना निमित्त जर बनवायचंच ठरवलं आपल्या स्वतःसाठी तर किती चांगली गोष्ट आहे. खरं तर या दुर्गा सप्तशतीमध्ये 13 अध्यायामध्ये 700 श्लोक, जसे भगवद्गीतेमध्ये 700 श्लोक आहेत तसे यामध्ये सुद्धा 700 श्लोक आहेत. मार्कंडेय ऋषींनी मार्कंडेय पुराणामध्ये जेव्हा हे 700 श्लोक दुर्गा सप्तशतीच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेले आहेत, आपल्यापर्यंत पोचवलेले आहेत, ते आपण त्याच्यासाठी काहीतरी कार्य करून आपलं जीवन सुसह्य सुसंगत छान निर्माण करूयात ना. त्या जीवनाला एक सूर लय ताल देऊयात आपण. किती छान आहे. खरं तर या 3 चरित्रामध्ये 3 देवी किती सुंदर पद्धतीने मार्कंडेय ऋषींनी दुर्गा सप्तशतीमध्ये सांगितलेत बघा. अगदी सुरुवातीला विचार केला तर महाकालीचं रूप आहे. सर्व आपल्या आतमधले जे असुर, तमोगुणी जे असुर आहेत त्याचं दर्शन घडवणारे हे आहेत. या पद्धतीनं पुढे जर आपण बघितलं तर महालक्ष्मी आहे, आपले रजोगुण आहेत. त्याच्या आतमध्ये कुठल्या प्रकारचे महिषासूर लपलेले आहेत, अनेक राक्षस आहेत. असे असुर कुठले कुठले आपल्या आतमध्ये आहेत ते आपण बघू शकतो. म्हणजे जसं मधुकैटभ पहिल्या तमोगुणामध्ये आपण बघितले, तसे महिषासूर आणि अनेक राक्षस आपण आपल्या रजोगुणामध्ये बघू शकतो. तसंच तिसरी जी आहे ती महासरस्वती. त्या देवीला निमित्त करून, महासरस्वतीच्या सत्वगुणांच्या त्या गुणांना निमित्त करून आपल्या आतमध्ये कुठले रक्तबीजे, शुंभ निशुंभ आहेत, असे कुठल्या कुठल्या प्रकारचे असुर आपल्या आतमध्ये आहेत याचं दर्शन आपण आपल्यासाठी करूयात ना. म्हणजे काय होईल, म्हणजे या नवरात्रीला निमित्त करून आपल्या मुक्तीचा आनंद आपण घेऊ शकू. आणि या नवरात्रीचं खरं निमित्त तर हेच आहे ना, की आपल्या अंतर्मनामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे असुर आहेत. मग त्यांना सोप्या भाषेत सांगायचं झालं तर माझ्यात विकार कुठले कुठले आहेत, कुठले कुठले लोभ अजूनही मला अट्रॅक्ट करतात. म्हणजे माझी देवीची उपासना करत असताना मी फक्त काहीतरी मला हवं आहे, मला स्वतःला व्यक्तिगत भौतिक सुविधा, माझ्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत म्हणून फक्त उपासना करतो आहे, का माझ्या आतमध्ये एक छान भक्ती आहे की हे मिळालं, किती सुंदर जीवन मिळालं मला मिळाले, हेच मोठी गोष्ट आहे खरं तर. मग त्याच्यासाठी हा धन्यवाद, ही कृतज्ञता म्हणून त्या देवीला नमन आहे, त्या आतल्या सुंदर अवस्थेला नमन आहे. या भावनेने हे सगळं चाललं आहे का हे पाहिलं तर माझ्यातला क्रोध असेल, मग खरं तर सत्व गुण तम हे तिन्ही गुण प्रत्येक देहरूप आहे म्हणलं, मन आहे म्हटलं तर त्यात हे सगळे आहेतच. या तिन्ही गुणांना आपल्याला देवीला समर्पित करायचे, त्या गुणातीत अवस्थेला यांना समर्पित करायचे. आणि या नवरात्रीमध्ये ना आपल्याला हेच साध्य करायचे आहे ना. आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, एक 11वं मन आहे, हे देहरूप मिळाले म्हटल्यावर हे तिन्ही गुण असणारच या देहामध्ये. फक्त आता नवरात्रीमध्ये हे प्रकाशात येऊ देत की या तिन्ही गुणांना मला त्या देवीला, त्या गुणातीत अवस्थेला हे समर्पित करायचे. म्हणजे जीवनात काही घटना घडल्या, समोर कितीही प्रसंग आले तरी त्या प्रसंगामध्ये हे करणारं कोण आहे. चराचरामध्ये देवी तुझंच रूप आहे ना, प्रत्येक ठिकाणी तर तूच आहेस ना सगळीकडे. या देवी सर्वभूतेषु, मग प्रत्येक ठिकाणी शक्तिरूपेण, क्षमारूपेण, म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुझं अस्तित्व आहे ते ना. सगळ्यांचं मंगल करणारी म्हणून आपण म्हणतो सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्व. मग तुझं सगळ्यांचं मंगल करतेस, सगळ्यांचा विचार करतीस, ही भक्ती जर आतमध्ये दृढ असेल तर जीवन तिच्यावर सोपवून देऊयात ना. जे चाललं आहे तुझ्या कृपेनं चाललं आहे, मला फक्त माझं उत्कृष्ट कर्म करायचे, स्वच्छ छान सुंदर कर्म करायचे. आणि परत भगवद्गीतेचं तत्त्वज्ञान इथेही म्हणू शकतो आपण, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. मी माझं उत्तम कर्म करणार आहे, आनंद अवस्थेत माझ्यातल्या गुणांचं दर्शन करत करत उत्तम कर्म करणार आहे. आणि या कर्मानंतर परत या देवी सर्वभूतेषु, या सर्वाचं निमित्त तू आहेस, प्रत्येक रूपात तू स्थापित आहे, प्रत्येक ठिकाणी तू स्थापित आहे. आणि आता मग माझी आनंद अवस्था आहे, आता माझी तक्रार काही नाही. जे दिलंयस ते उत्तम करणार, तक्रार काही नाही. ही अवस्था प्राप्त होण्यासाठी या 9 दिवसांना निमित्त बनवायचं आहे. बघूयात राहिलेल्या दिवसांमध्ये पुन्हा एकदा आपण निमित्त बनवूयात, छान पद्धतीनं स्वतःवरती कार्य करूयात. तेच खरं देवीच्या प्रति समर्पण असेल आणि तेच वंदन. राहिलेल्या उर्वरित दिवसांच्या नवरात्रीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा.